नमस्कार मुलांनो, पहिला मराठीचा पेपर एकदम मस्त गेला. सगळ्या गोष्टी आपण जशा ठरवल्या तशाच आल्या होत्या आणि प्रत्येकाने 70+ जाण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आता पुढचा पेपर आहे इंग्लिशचा, जो की 27 तारखेला आहे आणि जवळपास 6 दिवस गॅप आहे. म्हणजे एकदम व्यवस्थित प्रिपरेशन करू शकतो आणि 70+ आपण सहज जाऊ शकतो. पण 6 दिवस फक्त इंग्लिश करायचं का, हा मोठा प्रश्न आहे, बरोबर. त्यामुळं लोड नका घेऊ. या 6 दिवसामध्ये आपल्याला बाकीच्या विषयांचा पण अभ्यास करायचा आहे. प्लॅनिंग कसं करायचं आहे सगळं सांगतो, अजिबात लोड घेऊ नका. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. सगळं इंग्लिशचं प्रिपरेशन आणि या 6 दिवसाचं प्लॅनिंग व्यवस्थित समजून घेऊया. आता सुरुवातीला पेपर पॅटर्न नीट बघा, म्हणजे एक्झॅक्टली कुठले मार्क कन्फर्म आहेत ते नक्की समजून येईल. पहिला सेक्शन असतो लँग्वेज स्टडीचा, एकूण 10 मार्क्ससाठी. आता ह्याच्यामध्ये 2 क्वेश्चन असतात बघा. पहिला क्वेश्चन डू ॲज डायरेक्टेड, ह्याच्यामधले 4 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. 2 मार्क्ससाठी प्रत्येक क्वेश्चन असेल, असे झाले 8 मार्क. आता कुठले क्वेश्चन्स असतात तर वर्ड कंप्लीट करायचा, म्हणजे नाही का असं वर्ड दिलेला असतो, एक लेटर दिलेलं नसेल ते कंप्लीट करायचं. अल्फाबेटिकल ऑर्डर, नंतर पंक्च्युएट द सेंटेन्स, त्यानंतर मेक द वर्ड, एखादा मोठा वर्ड दिलेला असेल आणि त्याच्यापासून तुम्हाला वर्ड्स करायचे असतील. वर्ड वेब, म्हणजे अशा टाईपमध्ये तुम्हाला त्या शब्दाच्या रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. त्यानंतर वर्ड चेन, ह्याच्यामध्ये नाऊन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, ॲडवर्ब असेल. असे टोटल झाले 6 क्वेश्चन आणि ह्यातले आपल्याला 4 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. आता 4 कुठले करताल ते समजून घ्या. हे इझी आहे, हे इझी आहे, हे इझी आहे आणि हे इझी आहे. क्लिअर झाले. पहिले 8 मार्क आपण हे फक्त 5 मिनटात मिळवू शकतो, आहे का नाही. हां, त्याच्यानंतर पुढे बघा. डू ॲज डायरेक्टेड, पुढचा क्वेश्चन 2 मार्क्ससाठी असणार आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, मिनिंगफुल सेंटेन्स करायचं आहे. एक फ्रेज दिलेला असेल त्याच्यापासून सेंटेन्स तयार करायचं किंवा एक क्लॉज तयार करायचा. क्लॉज म्हणजेच काय तर सेंटेन्सच तयार करायचं आहे, फक्त सेंटेन्स पुढं वाढवायचं आहे. त्यानंतर सफिक्स प्रफिक्स, म्हणजे 2 वर्ड दिलेले असतील त्यांना सफिक्स आणि प्रिफिक्स लावायचे आहेत किंवा त्या 2 वर्डपासून सेंटेन्स तयार करायचं आहे. ऑप्शनला असणार आहेत. आणि प्रत्येक क्वेश्चन 1 मार्क्सचा झाला, असे झाले 2 मार्क्स. आणि ओव्हरऑल लँग्वेज स्टडी झाला 10 मार्क्सचा आणि हे मार्क आपल्याला सहज मिळवता येतात, तेही पहिल्या 15 मिनटामध्ये. कळलं. त्यामुळं हे जे मार्क गेले नाही पाहिजेत. टेन्शन घेऊ नका. जेव्हा जेव्हा मी सेपरेट व्हिडिओ करेल ना तेव्हा सगळे PYQ सॉल्व करू, म्हणजे हे मार्क आपले कन्फर्म होऊन जातील. आता पुढचा पार्ट टेक्स्च्युअल पॅसेज थोडासा हार्ड वाटतो, पण ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली कुठले क्वेश्चन्स येतात ते नीट समजून घेऊ. बघा 2 पॅसेजेस असणार आहेत, प्रत्येक पॅसेज 10 मार्क्सचा, असे झाले 20 मार्क्स. हे पॅसेजचं हेडिंग राहतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटीज सॉल्व करायच्यात. आता ॲक्टिव्हिटी पण समजून घ्या. B1 आणि A1 म्हणजे पहिला पॅसेज आणि दुसरा पॅसेज. सिम्पल ॲक्टिव्हिटी असतात 2 मार्क्ससाठी. ह्याच्यामध्ये काय तर पॅरेग्राफ रीड करायचा, अंडरस्टँड करायचा आणि त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आन्सर असणार आहेत. मग ह्याच्यामध्ये ट्रू फॉल्स, कंप्लीट द फॉलोइंग, मॅच द पेअर असे क्वेश्चन येतील. त्यानंतर कॉम्प्लेक्स ॲक्टिव्हिटीज, म्हणजे पॅरेग्राफ अंडरस्टँड करून क्वेश्चन समजून तुम्हाला तुमच्या वर्ड्समध्ये आन्सर लिहायचं आहे किंवा दिलेली जी वेब डायग्राम असेल ती कंप्लीट करायची. कधी कधी टेबल पण दिलेला असतो आणि कधी कधी हेही क्वेश्चन ह्याच्यामध्ये येण्याचे चान्सेस असतात. कळलं. पहिले 2 पॅसेज हे पूर्णपणे पॅरेग्राफ रिडिंगवरती राहतील, त्यामुळं नीट पॅरेग्राफ समजून घ्यायचा. त्यानंतर पुढं A3 आणि B3 व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन्स असतील, म्हणजेच पॅरेग्राफमधलेच नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब या वर्ड्सचं मिनिंग असेल, सिनोनॉम्स असेल, अँटिनॉम्स असेल, हे आपल्याला शोधायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन 4 म्हणजेच A4 आणि B4 डू ॲज डायरेक्टेड ग्रामर बेस्ड क्वेश्चन. आता ग्रामर किती मार्काला आलं तर पहिल्या पॅसेजमध्ये 2 मार्क, पुढच्या पॅसेजमध्ये 2 मार्क आणि नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये 2 मार्क, म्हणजे टोटल किती मार्क्स झाले तर 6 मार्क्स झाले, 6 मार्क झाले. आता ग्रामरचे कुठले टॉपिक आहेत, टेन्सेस, व्हॉइस, WH क्वेश्चन, ॲज वेल ॲज, ॲड क्वेश्चन टॅग, नो सूनर दॅन, यूज करायचं आहे, डिग्री, रिमूव्ह टू आणि अजून 3-4 टॉपिक आहेत पण जे रेअरली येतात. पण लोड घेऊ नका, आपण ग्रामरच्या व्हिडिओजमध्ये हे सगळे टॉपिक आणि ते जे हार्ड टॉपिक आहेत ते सुद्धा व्यवस्थित प्रिपेअर करूया. 1 बाय 1 सगळे व्हिडिओज येतील. फक्त आत्ता पेपर पॅटर्न समजून घ्या, कुठलं प्रिपरेशन आपण सहज करू शकतो, 6 दिवसात काय करता येईल ते समजून घेऊ. त्यानंतर A5 आणि B5 पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क्ससाठी असणारे. हा मिनिमम तुम्हाला 5 लाईन्स लिहायचा आहे, हे डोक्यात ठेवता. क्लिअर. चलो आता पुढं सेक्शन 3 पोएम बेस पोएट्री क्वेश्चन्स. आता हा सेक्शन असतो 10 मार्क्सला. ह्याच्यामध्ये ॲप्रिशिएशन येतं, ॲप्रिशिएशन पण सांगतो,
टेन्शन नाही घ्यायचं, सगळ्या गोष्टी मिळतील. आता क्वेश्चन आन्सरमध्ये कसं असतं बघा, 5 मार्कासाठी पोयम आणि त्या बेस क्वेश्चन आन्सर येतील. त्यामध्ये सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन्स असतील. कुठले कुठले असू शकतात, कम्प्लीट द फॉलोइंग, मॅच द पेअर, ट्रू फॉल्स, कम्प्लीट द वेब, हा A1 झाला. त्यानंतर A2मध्ये परत कॉम्प्लेक्स ॲक्टिव्हिटीज, अंडरस्टँड किती झालं हे बघण्यासाठी. ह्यामध्ये सुद्धा कम्प्लीट द वेब, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, आन्सर द फॉलोइंग असे क्वेश्चन्स येतील. नंतर ॲक्टिव्हिटी बेस किंवा पोएटिक डिव्हाइस बेस क्वेश्चन्स असणार आहेत. त्याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच हे 1 मार्कसाठी. असे 5 मार्कासाठी तुम्हाला पोएम बेसचे क्वेश्चन्स येतील. नंतर पुढचा क्वेश्चन ॲप्रिशिएशन. आता ॲप्रिशिएशनमध्ये कुठल्या घटकाला किती मार्क आहेत ते नीट बघा. टायटल लिहिलं हाफ मार्क, नेम ऑफ पोएट लिहिलं हाफ मार्क, 1 मार्क झाला. रायमिंग स्कीम 1 मार्क, फिगर ऑफ स्पीच 1 मार्क. नंतर सेंट्रल आयडिया किंवा थीम 2 मार्क्स असतं, इथं चुकून 1 मार्क झाला, एकच मिनटं, 2 मार्क्स. असे टोटल किती झाले, हे 4 आणि हा 1, 5 मार्क्स झाले. समजलं, नक्की क्लिअर झालं प्रत्येकाला. आता प्रत्येक पोयमचं ॲप्रिशिएशन जेव्हा मी पोयमवरती व्हिडिओ बनवेल तेव्हा मिळून जाईल, लोड नाही घ्यायचं, कळलं. प्रत्येक मार्क आणि मार्क कन्फर्म करायचं. 70+ मिशन आहे ना, अचीव करायचं म्हणजे करायचं, अजिबात लोड घेऊ नका. त्यानंतर पुढचा पार्ट जो म्हणजे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. जसं वरती पॅसेज होता ना, सेम पॅरेग्राफ राहतो, फक्त ह्याच्यामध्ये ना तुम्हाला समरी रायटिंग करायची. आता टोटल बघा, पॅरेग्राफचे क्वेश्चन्स 10 मार्क्ससाठी, समरी 5 मार्क्ससाठी, असे टोटल झाले 15 मार्क्स. क्वेश्चन सेम बघा, पहिला सिम्पल ॲक्टिव्हिटी, नंतर कॉम्प्लेक्स ॲक्टिव्हिटी, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्सचं राहील. त्यानंतर व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन्स, त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड म्हणजे ग्रामरवाले क्वेश्चन, नंतर पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क्ससाठी, आणि ह्याच्यामध्येच तुम्हाला समरी रायटिंग करायची असती 5 मार्क्ससाठी. क्लिअर, नक्की. चलो आता पुढं रायटिंग स्किल. आता हे रायटिंग स्किल नीट समजून घ्या, कारण ह्याच्यामध्ये जरा कन्फ्यूज होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आता पेपरमध्ये ऑरवाला जर क्वेश्चन नाही समजला आणि दोन्ही पण ऑरवाले तुम्ही सॉल्व केले तर तुम्हाला एकाचेच मार्क मिळतील, त्यामुळं हे नीट बघा. आता रायटिंग स्किलमध्ये 20 मार्क्स असणार आहेत. पहिला क्वेश्चन लेटर रायटिंगसाठी 5 मार्क्ससाठी, फॉर्मल लेटर, इनफॉर्मल लेटर. ह्याच्यामधलं फॉर्मल लेटर लिहायचं आहे आपल्याला, कसं लिहायचं नक्की सांगतो. त्यानंतर क्वेश्चन 5B 5 मार्क्ससाठी. आता ह्याच्यामध्ये बघा, नीट समजून घ्या, डायलॉग रायटिंग आणि ड्राफ्टिंग अ स्पीच, ह्याच्यामधला डायलॉग रायटिंग अटेम्प्ट करा. हा क्वेश्चन आराम के साथ 5 ते 7 मिनटात होतो आणि 5 ते 7 मिनटामध्ये 5 मार्क कन्फर्म होतील. हा क्वेश्चन करायचा नाही आहे. त्यानंतर 10 मार्क्ससाठी काय येतं बघा, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, हा कंपल्सरी क्वेश्चन आहे, करायचा म्हणजे करायचा. आणि एक्सपांड द थीममध्ये 2 क्वेश्चन्स येतात, त्यापैकी एक करायचं आहे. न्यूज रायटिंग डेव्हलपिंग अ स्टोरी, न्यूज रायटिंग करा. स्टोरी डेव्हलप करताना इंग्लिशचे वर्ड चुकण्याचे चान्सेस जास्त आहे, सेंटेन्स चुकण्याचे चान्सेस जास्त आहे. त्याच्यामध्ये जर टेन्स प्रॉपर नाही आला तर इथं मार्क जातील, त्यामुळे न्यूज रायटिंग हक्काचे मार्क पटकन होऊन जातील. डन. चलो नेक्स्ट सेक्शन नंबर 6 स्किल डेव्हलपमेंट 5 मार्क्ससाठी. आता ह्याच्यामध्ये ट्रान्सलेशन असणारे पूर्णपणे, वर्ड ट्रान्सलेशन करण्यासाठी 2 मार्क्स असणार, सेंटेन्ससाठी 2 मार्क्स, आणि प्रोव्हर्ब्स म्हणजे आपण बोलतो ना म्हणी वगैरे टाईप, त्यासाठी असणारे 1 मार्क्स. आता हे एकदम सिम्पल असतं. सगळे PYQs आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघणार आहोत, टेन्शन अजिबात घेऊ नका. प्रत्येक सेक्शन आपण प्रॉपर प्रिपेअर करूया. क्लिअर. असा होता तुमचा इंग्लिशचा पूर्णपणे पेपर. आता नक्की पुढच्या 6 दिवसात काय करायचं आहे बघा. सुट्ट्या दिलेल्या आहेत तर प्रिपरेशन एकदम व्यवस्थित होईल. मग ह्या सुट्ट्यांमध्ये आपण फक्त इंग्लिश नाही करणार, त्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि सायन्सचे पण काही चॅप्टर आपल्याला कवर करता आले पाहिजेत, कारण नंतर सायन्स आणि मॅथ्ससाठी वेळ मिळणार नाही. नंतर इंग्लिशचं सेक्शन वाईज प्रिपरेशन जर केलं तर मार्क पक्के होतील आणि सेक्शन वाईज तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील, टेन्शन नका घेऊ. मॅथमॅटिक्स 1चे कुठले चॅप्टर पक्के करतात, पहिला, 5वा आणि 6वा. 2साठी पहिला, 3रा आणि 5वा पक्के करून ठेवा. सायन्स 1साठी कुठले पण 5, सायन्स 2साठी कुठले पण 5, म्हणजे जेव्हा मॅथ्स आणि सायन्सचे पेपर येतील तेव्हा तुम्हाला लोड नाही राहणार. कळलं, नक्की समजलं, शुअर. चलो आता 6 डेजचा प्रॉपर प्लॅन बघा. पहिल्या दिवशी काय काय करताल, पोयम आणि लेटर रायटिंग पक्कं करून टाका. पोएममध्ये ॲप्रिशिएशन पक्कं झालं, 5 मार्क कन्फर्म झाले. लेटर रायटिंगचे सगळे पॉईंट्स नीट समजून घ्या. सेकंड डेला ग्रामर, समरी रायटिंग, न्यूज रायटिंग, हे व्हिडिओज मी त्या सिक्वेन्समध्येच टाकेल, त्यामुळे तुमचं प्रिपरेशन नक्की होत राहील. नंतर डे 3 पॅरेग्राफची प्रॅक्टिस करायची, स्किल डेव्हलपमेंट अँड लँग्वेज स्टडी. सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स त्या दिवशी जेव्हा मी व्हिडिओ टाकेल सगळे आपण बघणारच आहोत. त्यानंतर डे 4 डायलॉग रायटिंग, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आणि ट्रान्सलेशन. आता डे 5
पोयम, ग्रामर आणि रायटिंग स्किलची पुरेपूर रिव्हिजन करायची. क्लिअर. नंतर डे 6 ऑल जेवढे काही टॉपिक आहेत त्यांची रिव्हिजन करायची आणि नंतर आपल्याला एक्झामला जायचं आहे. मग आता हे प्रिपेअर करताना इंग्लिशसाठी जास्त टाईम द्यायचा आहे आणि मॅथ्स सायन्ससाठी कमी टाईम द्यायचा आहे. आता मॅथ्स सायन्स कधी करताल तुम्ही, तर डेली 2-3 hours जरी केले तरी कार्यक्रम होऊन जाईल. पहिल्या दिवशी मॅथ्स 1 कंप्लीट करा, नंतर मॅथ्स 2 करा, मग सायन्स 1 करा, मग सायन्स 2 करा. हे तयार राहून द्या, म्हणजे तेव्हा जेव्हा ह्यांच्या एक्झाम्स येतील ना तेव्हा आपल्याला अजिबात टेन्शन नाही राहणार, भीती अजिबात नाही वाटणार. कारण ह्या विषयांच्या एक्झाममध्ये अजिबात गॅप नाही आहे आणि जो काही आहे तो 1 दिवस 2 दिवस असाच गॅप आहे आणि हे त्या 1-1.5 दिवसामध्ये पूर्ण प्रिपेअर नाही होणार. त्यामुळे आत्ता प्रिपेअर करून ठेवा, एक्झामला टेन्शन नाही येणार. क्लिअर. चलो, आता जे 6 दिवस आहेत ते आपल्यासाठी गोल्डन चान्स आहेत. अजिबात मिळालेली अपॉर्च्युनिटी मिस करू नका. हे 6 दिवस बघून घेऊ, होईन असा माइंडसेट अजिबात ठेवू नका. 6 दिवस आहेत, त्याला पुरेपूर वापरायचं आहे, कारण हे 6 दिवस आपल्यासाठी गोल्डन डेज असणार आहेत. पुरेपूर दिवस वापरायचे. वेळ खूप कमी आहे, मॅथमॅटिक्स आणि सायन्ससाठी टाईम कमी आहे, त्यामुळे ह्यांचं प्रिपरेशन ह्या 6 दिवसातच करायचं आहे आणि इंग्लिशचा प्रत्येक टॉपिक ह्या 6 दिवसामध्ये आपण पक्का करू शकतो आणि व्यवस्थित आपण जे गोल ठेवलं आहे 70+ जाण्याचं ते अचीव करू शकतो. क्लिअर. आता नेक्स्ट व्हिडिओज प्रत्येक सेक्शनवरती येतील, प्रत्येक सेक्शनचे आपण मार्क कन्फर्म करत जाणार आहोत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फक्त प्रिपरेशन व्यवस्थित चालू राहून द्या. डे बाय डे मॅथ्स, सायन्स, इंग्लिशचं प्रिपरेशन जसं प्लॅनिंग दिलं आहे त्या पद्धतीने करताल. क्लिअर. आणि ग्रामरचे सुद्धा आपण सगळे टॉपिक कवर करणार आहोत, त्यामुळे ग्रामरचं अजिबात टेन्शन घेऊ नका. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, पेपरच्या आधी विचारा, म्हणजे ते डाऊट्स तुमचे नक्की क्लिअर होऊन जातील. व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.